आफ्टरनून स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण लिनियर पेअर अँगल बघितले होते. ओके, आठवतात सगळ्यांना लिनियर पेअर अँगल? की असे अँगलची पेअर की ज्या दोन अँगल मधला एक आर्म काय असतो, कॉमन असतो, आणि दुसऱ्या आर्म पासून काय फॉर्म होतीये, स्ट्रेट लाईन फॉर्म होतीये. त्या दोन अँगलला काय म्हणतात, लिनियर पेअर अँगल. ओके, म्हणजे याच्यामध्ये अँगल एक्स वाय एम आणि एक्स वाय झेड हे एकमेकांचे काय झाले, लिनियर पेअर अँगल. हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होता. तसेच आपण बघितलं होतं की लिनियर पेअर अँगल हे नेहमीच काय असतात, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हटल्यानंतर त्यांची अँगलची ऍडिशन किती येते, 180 डिग्री. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की दोन अँगल एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, त्यावेळेस त्यांच्या अँगलचे मेजरमेंट हे किती येत असतं, 90 डिग्री येत असतं. ओके, हे रिकॉल करून घेतलं आपण. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 19 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. आपल्याला काय करायचंय, ड्रॉ करायचे. ओके, ड्रॉ द पेअर ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राईब इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. म्हणजे आपल्याला प्रश्नात सांगितलंय की दिलेल्या कंडिशन मधून काय करायचंय, पेअर दोन अँगलची पेअर ड्रॉ करायची आपल्याला. आणि जर ती पॉसिबल नसेल तर का पॉसिबल नाही हे आन्सर आपल्याला तिथं लिहिता आलं पाहिजे. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजसंट. ओके, ऍडजसंट म्हणजे काय, एकमेकांना जवळ असणारे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऍडजसंट अँगल आपण कोणाला म्हणतो की ज्यामध्ये तुमचा आर्म काय असतो, कॉमन असतो. बरोबर. आता आपल्याला असे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघायचे दॅट आर नॉट ऍडजसंट, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेही कॉमन पार्ट आला नाही पाहिजे. मग आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, की त्या अँगल्सचे मेजरमेंट किती आलं पाहिजे, 90 डिग्री आलं पाहिजे. ओके, पण ते एकमेकांचे काय नकोत, ऍडजसंट अँगल नको आहेत. असे अँगलची पेअर आपल्याला काय करायची, ड्रॉ करायची. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, फर्स्ट अँगल आपण दोन अँगल ड्रॉ केले, त्यातला एक अँगल सपोज 50 डिग्री असेल तर दुसरा किती असणार आहे, 40 डिग्री. ओके, म्हणजे ह्या दोन अँगलचं मेजरमेंटची जर आपण सम केली तर ती किती येते, 50 + 40 90 डिग्री. म्हटल्यानंतर हे दोन अँगल एकमेकांचे काय झाले, कॉम्प्लिमेंटरी अँगल झाले बाय डेफिनेशन ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके, म्हणजे आपण असे दोन अँगल ड्रॉ केलेत की जे एकमेकांचे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. ओके, नेक्स्ट कंडिशन काय सांगते, दॅट आर नॉट ऍडजसंट. हे दोन अँगल एकमेकांचे ऍडजसंट अँगल आहेत का, नाहीत, कारण की ह्या दोन अँगलमध्ये कुठेही आपल्याला कॉमन पार्ट मिळत नाही. म्हणजे आपण असे दोन अँगल ड्रॉ करू शकतो की जे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी तर आहेत पण ऍडजसंट नाहीत. ओके, तर आपल्याला हे दोन अँगल ड्रॉ करता आलेले आहेत. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. ओके, आपल्याला सांगितलंय अँगल्स इन लिनियर पेअर असे ड्रॉ करायचे की जे काय नसले पाहिजेत, सप्लिमेंटरी नसले पाहिजेत. मग पण आपण लास्ट लेक्चरला बाय डेफिनेशन बघितली की लिनियर पेअरची डेफिनेशन काय, की लिनियर पेअर अँगल हे एकमेकांचे नेहमीच काय असतात, सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके, का, कारण की त्यांच्यामधनं काय फॉर्म होत असती, एक स्ट्रेट लाईन. ओके, दोन अँगलच्या मध्ये काय फॉर्म होत असती, स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईनचं अँगलचं मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री. करेक्ट. म्हटल्यानंतर आपण असे लिनियर पेअर अँगल ड्रॉ करू शकतो का की जे सप्लिमेंटरी नसणार आहेत, तर नाही. तर आन्सर काय येणार आहे, नॉट पॉसिबल. द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी. ओके, मग आपण आन्सर काय लिहिणार आहे, आपल्याला ड्रॉ करता येतात का, नाही. मग आन्सर काय येणार आहे, नॉट पॉसिबल. ओके, आता रिझन काय येणार आहे, रिझन काय माहिती आपल्याला की अँगल्स इन लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी
अँगल्स. ओके, मग आपल्याला असे अँगल ड्रॉ करता येत नाहीत. रिझन येणार आहे द अँगल्स इन अ linear pair are always supplementary. Angles. ओके, म्हणजे लिनियर पेअर अँगल हे नेहमीच सप्लिमेंटरी अँगल्स असतात. त्यामुळे आपण लिनियर पेअर अँगल हे नॉट सप्लिमेंटरी अशी एकही फिगर ड्रॉ करू शकत नाही. म्हणून आन्सर काय आला? नॉट पॉसिबल. ओके, थर्ड, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. ओके, मग आपल्याला काय दाखवायचं आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. तर बाय बुक प्रिंटिंग मिस्टेक इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या ऐवजी काय असणार आहे? सप्लिमेंटरी अँगल. सगळ्यांनी ज्यांच्या बुकमध्ये इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तिथे करेक्शन करून घ्या. तिथे काय असणार आहे? सप्लिमेंटरी अँगल. ओके, मग आपल्याला काय करायचंय? सप्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. ओके, म्हणजे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्स फॉर्म करायचे आहेत. कसे की सप्लिमेंटरी अँगलचे मेजरमेंट किती येतं? 180 डिग्री. करेक्ट. आणि त्यांच्यापासून काय नाही फॉर्म झालं पाहिजे? लिनियर पेअर नाही फॉर्म झाली पाहिजे. बरोबर. आता लिनियर पेअर फॉर्म न होण्यासाठी काय लागते? लिनियर पेअरच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की त्यांच्यामध्ये कॉमन आर्म पाहिजे तरच ते काय असणार आहेत? लिनियर पेअर अँगल्स आहेत. जर आपण असे दोन सप्लिमेंटरी अँगल ड्रॉ करू शकलो की ज्यांच्यामध्ये कोणताही आर्म आपल्याला कॉमन मिळाली नाही तर त्या दोन अँगलला आपण काय म्हणणार? नॉट लिनियर पेअर अँगल. सपोज एक अँगल ड्रॉ केला की ज्याचं मेजरमेंट आहे 120 डिग्री. ओके, किती मेजरमेंट? 120 डिग्री. आता नेक्स्ट अँगलचं मेजरमेंट किती असणार आहे? सपोज नेक्स्ट अँगल आपण काढला की ज्याचं मेजरमेंट आहे 60 डिग्री. ओके, मग आता बघा 120 प्लस 60 180. करेक्ट. म्हणजे ह्या दोन अँगल्सची पेअरचं मेजरमेंट आपल्याला 180 डिग्री मिळतंय. म्हणून हे दोन अँगल एकमेकांचे काय झाले? सप्लिमेंटरी अँगल झाले. करेक्ट. म्हणजे फर्स्ट कंडिशन मिळाली दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. मग हे लिनियर पेअर फॉर्म करतायत का? नाही. मग आपल्याला आन्सर काय मिळालं? अशी दोन अँगलची पेअर आपल्याला मिळाली की जी सप्लिमेंटरी आहे पण लिनियर पेअर नाही. ओके, तर सर्वांनी व्यवस्थित फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे ऍडजसंट अँगल विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. आपल्याला ऍडजसंट अँगल काढायचा आहे की जो आपला काय नसणार आहे? लिनियर पेअर मध्ये नसणार आहे. मग इझी डायग्राम आहे. लिनियर पेअर म्हणजे काय? ऍडजसंट अँगल म्हणजे काय? की असे दोन अँगल की ज्यांच्यामध्ये कॉमन पार्ट येतो. करेक्ट. मग समजा आपण एक अँगल काढला. ओके, आणि ह्याच अँगलमध्ये जर आपण दुसरा अँगल ड्रॉ केला. ओके, म्हणजे दोन अँगल मिळाले. सपोज तुमच्या माहितीसाठी आपण लिहून घेऊया, नाव देऊन घेऊया. अँगल ABC आणि अँगल DBC. ABC आणि DBC हे एकमेकांचे काय झाले? ऍडजसंट अँगल झाले. आणि ते लिनियर पेअर फॉर्म करतायत का? ह्या दोन अँगलची ऍडिशन 180 येते का? तर नाही. मग आपण काय केलं? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्या. एक ऍडजसंट अँगल्स मिळालेत पण ते लिनियर पेअरही नाहीत. तर फिगर कोणती ड्रॉ केली आपण? हे दोन अँगल एकमेकांचे ऍडजसंट अँगलही नाहीत आणि लिनियर पेअर अँगलही नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आपल्याला ड्रॉ काय करायचे? दोन अँगल ड्रॉ करायचे विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? त्यांची मेजरमेंटचं ऍडिशन काय नसलं पाहिजे? नायदर म्हणजे काय नसलं पाहिजे? कशी किती? 90 डिग्री. नॉर ऍडजसंट म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता कॉमन पार्टही नकोय. म्हणजे 90 डिग्री
दोन्ही अँगलचं मेजरमेंटची सम नकोय. मग तुम्ही अँगल कोणतेही ड्रॉ करू शकता तुम्हाला मनाला हवे ते मेजरमेंट घेऊन. ओके, आता सपोज मी अँगल ड्रॉ केला. या अँगलचं मेजरमेंट आहे 80 डिग्री आणि दुसरा अँगल ड्रॉ केला की ज्याचं मेजरमेंट आहे 60 डिग्री. ओके, तर ह्या दोन अँगल एकमेकांना ऍडजसंट आहेत का? नाही, म्हणजे नॉर ऍडजसंट आहेत. आणि ह्या दोन अँगलचे मेजरमेंटची ऍडिशन 90 डिग्री येते का? नाही, म्हणजे हे नॉर नायदर कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे आपण असे दोन अँगल फॉर्म केलेत की जे नायदर कॉम्प्लिमेंटरीही नाहीत आणि ऍडजसंटही नाहीत. ओके, तर ही फिगर आपले ड्रॉ केली. मग तुम्ही तुमच्या मनाने इथे कोणतेही मेजरमेंट घेऊ शकता, फक्त त्या दोन मेजरमेंटची ऍडिशन किती नको आहे? 90 डिग्री नको. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आता जर आपल्याला असं सांगितलंय की कॉम्प्लिमेंटरी आहेत असे अँगल की जे काय आहेत? लिनियर पेअर आहेत. पण आपल्याला माहिती आहे की लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी. जर ते सप्लिमेंटरी असतील तर ते कॉम्प्लिमेंटरी असणार आहेत का? तर नाही, म्हणजे अशी फिगर ड्रॉ करणं पॉसिबल नाही. मग आन्सर काय येणार आहे? नॉट पॉसिबल. ओके, आणि रिझन काय? कारण की लिनियर पेअर अँगल हे ऑलवेज काय असतात? सप्लिमेंटरी असतात. अँगल्स इन अ linear pair are always supplementary angles. ओके, आले लक्षात? तर सर्वांनी प्रॅक्टिस सेट 19 मधले हे 6 क्वेश्चन्स वहीमध्ये समजून घेऊन नोट डाऊन करायचे आहे. थँक्यू.